हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देव निजो जगतिया बद्धासो उद्धरी वाणी नेवदता भागवती कथा व्यासा पृथ्वी भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महाराजो वाजो समाप्रिय सुरत ब्रह्मण भूतानां भगवान स्वयं इंद्रस्यार्थे कथम दैत्या नवदित विषमो यथा. भगवान वेदव्यास स्मरण करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे. याप्रमाणे राजाने प्रश्न उपस्थित केला. महाराज शुकाचार्य, मला हे सांगा की समाप्रिय सुरत ब्रह्मण, आपण तर म्हणता की भगवान हा सर्वांना सम आहे, सर्वांच्यासाठी तो समदृष्टीने वागतो. भगवंताला सगळेच समान आहेत. तो लहान असो मोठा असो, वाईट असो चांगला असो, दुष्ट असो सृष्ट असो, भगवंतासाठी सगळे समान. तो गरीब असो श्रीमंत असो, भगवंताच्या दृष्टीपुढे सगळे समान आहे. भगवान हा स्वतः समदृष्टीचा आहे आणि म्हणून पर्जन्यवत द्रष्टव्यः असा शब्द वापरला जातो. पर्जन्यवत द्रष्टव्यः म्हणजे काय? जसा पाऊस हा जमिनीवरही पडतो, समुद्रातही पडतो, डोंगरावरही पडतो किंवा वाळवंटामध्येही पडतो, सुपीक जमिनीतही पडतो. पाऊस म्हणत नाही हे वाळवंट इथं कशाला पडू द्या, नाही. पाऊस जसा पर्जन्यवत द्रष्टव्यः तसा भगवान सर्वांना समान दृष्टीने पाहणार आहे. हे बरोबर आहे? हो म्हणे बरोबर आहे. अहो मग मला सांगा, भूतानां भगवान स्वयं, सगळ्या भूतमात्रामध्ये भगवान नाही का? सगळ्या भूतमात्रामध्ये देव आहे. अहो वाईट लोकांमध्ये काय देव नाही का? आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. प्रत्येकाच्या अंतःकरणात जे चैतन्य आहे ते मायोपाधित चैतन्य आहे, पण चैतन्य आहे ना ते भगवंताचंच स्वरूप आहे. आणि म्हणून पण मला आत्तापर्यंतच्या कथेत असं लक्षात आलं, आपल्या मनात हाच प्रश्न की इंद्रस्यार्थे, प्रत्येक वेळेला इंद्राची बाजू देवाने घेतली आणि राक्षसांच्या विरोधात लढले, राक्षसांच्या विरोधात गोष्टी केल्या. आता सुद्धा या वृत्रासुराच्या कथेत इंद्राचीच बाजू घेतली, त्याच्या आधी इंद्राचीच बाजू घेतली. प्रत्येक वेळेला देवाने इंद्राची बाजू घेतलेली आहे, देवांची बाजू घेतलेली आहे आणि राक्षसांना मात्र या ठिकाणी विरोध केलेला आहे, त्यांचा पराजय केलेला आहे. तेव्हा असं का राक्षसांच्या बाबतीत देव असं का वागले विषम? इंद्रस्यार्थे कथम दैत्या नवधित विषमो यथा. स्पष्ट तो म्हणतो राजा की देवा हे आचार्य महाराज देव विषम वागले. न ह्यस्यार्थे सुरगणे साक्षात निश्रेयसात्मनः. देवाला तर सगळे समान असायला पाहिजेत. अहो राक्षस काय आणि देव काय, दोघे समान असायला पाहिजेत. मग राक्षसांच्या बाबतीत देवाने असं वेगळेपणा का केला? इतिनस्तु महाभाग, हे मला सांगा. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते मोठा चांगला प्रश्न तू विचारलास, योग्य प्रश्न विचारलास. देवांच्या बाबतीत असं लोकांना वाटणं स्वाभाविक आहे. हरेष्ट चरित्रम अद्भुतम, भगवंताचं चरित्र अद्भुत आहे. भगवंताचं चरित्र मोठा अद्भुत आहे, अलौकिक आहे. जसं ब्रह्मदेवाकडे हे इंद्रिय आला आणि बली राजाचे जे वडील होते ते देखील आले. विरोचन, बलिराजाचे वडील विरोचन, प्रल्हादाचा मुलगा, तोही ब्रह्मदेवाकडे आला आणि ब्रह्मदेवाला म्हणाला, आम्हाला ज्ञान सांगा, आत्मा काय ते सांगा. आता ब्रह्मदेवच, इंद्रही आले त्याच वेळेला, हाही आला आणि त्यांना सांगितलं आत्मा म्हणजे देह. विरोचन गेला, इंद्रही गेला. विरोचनाने आत्मा म्हणजे देह हे गृहीत धरलं आणि देहात्मवादी झाले, ते राक्षस झाले. देह हेच सगळं आहे. देह आहे तर आमचं जीवन आहे, देह नसेल तर काय उपयोग आहे? देह असेल तर दान धर्म आहे, नाही तर काय उपयोग आहे?
शुक्राचार्य नाही सांगत का बल्लीला? पुढे येणारच आहे ती कथा सप्तमस्कंधामध्ये, की अरे देह असेल, जीवन असेल तर तू धर्म कर्म करू शकशील. तुझं सगळं दान दिलंस, तुझं आयुष्य दान दिलं तर तू काय करणार आहेस? तेव्हा हा विरोचन विचार घेऊन गेला आणि तो तिथंच थांबला. इंद्र मात्र गेला. इंद्राने विचार केला. इंद्र म्हणला देह जर आत्मा असेल तर देह मोठा होतो, तो म्हातारा होतो, देहाला रोग होतो. आत्मा म्हाताराही होत नाही, आत्मा तरुणही नसतो, आत्म्याला रोगही होत नाही. मग आत्मा आणि देह एक नाहीये. तो पुन्हा परत आला. तो पुन्हा ब्रह्मदेवाला विचारलं, महाराज तुम्ही जे सांगितलं ते बरोबर नाही. म्हणे काय? देह म्हणजे आत्मा. मग आत्मा मोठा होत नाही, लहान होत नाही, तो तरुण नसतो, तो बाल नसतो, तो वृद्ध नसतो, तो रोगी नसतो. मग देह तर तसा होतो. देहाला या 6 अवस्था आहेत. वाढ आहे, देह जायते, त्याचप्रमाणे वर्धते, विपरिणमते. हे सगळे देहाचे बदल होतात. आत्म्यात कुठे बदल होतो? हो म्हणजे बरोबर आहे. मग मन म्हणजे आत्मा हे सांगितलं. इंद्र पुन्हा परत गेला. मन चंचल आहे, मन बदलतं. मन इंद्रियाच्या द्वारे मन इंद्रियाच्या कधी कधी कह्यात जातं आणि मन सारखं इकडं तिकडं भटकतं, चंचल आहे. आत्मा नाही म्हणे तसा. पुन्हा परत आला. मग त्यांनी सांगितलं आत्मा ही वस्तू काय आहे. आत्मा म्हणजे चैतन्य हे त्यांनी सांगितलं. आणि मग इंद्र परत गेला. सांगायचं तात्पर्य असं की विचार केला पाहिजे. जो विचार करील त्याला ज्ञान मिळेल, जो विचार करणार नाही तो तिथेच थांबला. म्हणून विरोचन हा जो आहे तो केवळ देहात्मवादी झाला आणि सगळे राक्षस देहात्मवादी झाले. शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, अहो भगवान हा निर्गुण बिहेजो व्यक्तो भगवान प्रत्यय परा. भगवान हा सगळ्या प्रकृतीच्या पलीकडे आहे. तो निर्गुण निराकार निर्विकार आहे आणि त्यामुळं तो भगवान स्वतः मायेने बाधित होत नाही. आपल्याला वाटतं की ईश्वर मायेने बाधित झाला, पण देव मायेने बाधित होत नाही. कारण उपाधी ही बाधित होते. उपाधी धर्मामुळे तुम्हाला ते तसं वाटतं. उपाधी म्हणजे समजा आरसा आहे, आरसा मळकट आहे तर आपल्याला चेहऱ्यावर धूळ दिसते. आपण म्हणतो का हो चेहरा धुतला नाही का? अरे धुतला ना, मग आरशात असं का दिसायला? अरे आरसा खराब आहे. म्हणजे उपाधी ही जर धूळकट असेल, उपाधी मळकट असेल, उपाधी जर वाईट असेल तर त्यामध्ये प्रतिबिंब वाईटच पडतं. त्यामुळे तुमची उपाधी ही बाजूला करा. तुमचं चेहरा चांगला आहे. तुम्ही ईश्वरच आहात. फक्त मायेची उपाधी बाजूला करा. तुम्ही देवच आहे. फक्त आपण या उपाधीलाच आत्मा समजतो हे चुकतं. निर्गुणोपी हे जो व्यक्तो भगवान प्रत्यय परा सो माया गुण माविष्य देवातक दांगतः सत्व रजमस्ते प्रकृती नात्मनो गुणाः. हे राजा, सत्व रज तम हे प्रकृतीचे गुण आहेत. देवाला सत्व रज तम ही प्रकृती सुद्धा नाहीये, ती नंतर निर्माण होते. आधी प्रकृती नसते. निर्गुण निराकार निर्विकार ब्रह्म फक्त आहे. पण जेव्हा हे ब्रह्म शबल ब्रह्म रूपामध्ये येतं, शबलित होतं, तेव्हा प्रकृतीचा स्वीकार करतो. सोन्याला ज्या वेळेला अलंकार करायचा असतो तेव्हा त्यात थोडं तांब घालतात. तो 24 कॅरेट सोनं मिळत नाही, म्हणजे अलंकार मिळू शकत नसतो. त्यात थोडं तांब घातल्याशिवाय त्याला आकार देता येत नाही, त्याला नक्षी करता येत नाही. म्हणून ते 23 कॅरेट 23.5 कॅरेट 22 कॅरेट असं आपल्याला त्याचं खाली त्याचे गुण येतात. त्याप्रमाणे देव जेव्हा विश्व निर्माण करतो तेव्हा गुणात्मक सृष्टी निर्माण करतो. त्यावेळेला तो मायेचं साह्य घेतो. माया म्हणजे त्यामध्ये टाकलेला हा तांब्याचा पितळाचा अंश आहे. न तेषाम युगपद्राजन ऱ्हास उल्हासे बाबा. हे बा, त्यामुळे राजा देवाला आनंदही नाही दुःखही नाही, ऱ्हास नाही आणि उल्हास नाही. युगपद म्हणजे ह्या 2 गोष्टी नाही आहेत त्याला. त्याची गुण वाढतही नाही आणि कमी होत नाही. म्हणून तमसो यक्षरक्षांसी तत्काल गुणनो भजत. तुम्ही राक्षसाचा विचार करता. वास्तविक अग्नी आणि काष्ठ हे भिन्न भिन्न आहेत, परंतु काष्ठामध्ये अग्नी असतोच, लाकडामध्ये अग्नी असतोच. लाकूड आणि अग्नी हे वेगळं नाहीये. लाकडामध्ये अग्नी आहेच आहे, हे ठरलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्याला हे लक्षात येत नाही. म्हणून
प्रत्येकामध्ये जो ईश्वर आहे तो आपण चेतवला पाहिजे, प्रदीप्त केला पाहिजे. प्रत्येकामध्ये तो आहे, पण तो सुप्त रूपात आहे. जागृत रूपामध्ये जेव्हा प्रगट होतो तेव्हा आपल्याला अग्नी रूपाने दिसतो. पण तसं म्हटलं तर लाकूड हे अग्नीच आहे. आणि म्हणून देव हा काळाच्या अधीन नाही, तो गुणाच्या अधीन नाही, तो सुरानिक निवैदत्यतः तो कालस्वरूप, काळाच्या वर त्याचं सत्ता चालते, संपूर्ण गुणावर त्याची सत्ता चालते. आणि त्यामुळं हे राजा, तुला जे वाटतं की देव हा राक्षसांच्या विरोधात आहे असं काही नाही. आणि म्हणून आता इतिहास सांगायला सुरुवात केली. राजा, तुला एक अद्भुत इतिहास सांगतो. तुझे आजोबा युधिष्ठिर यांनी यज्ञ केला, राजसूय यज्ञ केला. आणि या यज्ञाच्या वेळेला नारद त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि नारदाला युधिष्ठिराने प्रश्न केला. तू जो प्रश्न केला ना तोच प्रश्न केला. तो असा केला की ज्या वेळेला युधिष्ठिराने पाहिलं की कृष्णाची जेव्हा अग्रपूजेचा मान कृष्णाला द्यायचं सांगितलं, जरासंधाच्या पुत्रांनी सहदेवाने जेव्हा सांगितलं की कृष्ण हाच अग्रपूजेला योग्य आहे, त्यावेळेला सगळे म्हणले हो हो बरोबर आहे. पण फक्त शिशुपाल उठला आणि शिशुपालाने कृष्णाची निंदा केली. कृष्णाची निंदा केली तेव्हा भीम वगैरे सगळे उठले आणि शिशुपालावर धावले. कृष्णाने सगळ्यांना थांबवलं, थांबा थांबा. आणि त्याचे 100 अपराध होऊ दिले. आणि मग कृष्णाने स्वतःच्या चक्राने त्याचा शिरच्छेद केला. त्याचा शिरच्छेद केल्यावर त्याची ज्योती, आत्मज्योती कृष्णामध्ये येऊन मिळाली. हे सगळ्यांनी पाहिलं, युधिष्ठिराने पाहिलं. आणि मग युधिष्ठिराने नारदाला प्रश्न केला, महाराज असं कसं काय झालं? हा तर दुष्ट होता, हा तर पापी होता, आणि याच्या मधली ज्योती कृष्णामध्ये येऊन कशी मिळाली? तत्रासीन सुर ऋषीम राजा पांडुसुते कृतौ, असा प्रश्न युधिष्ठिराने विचारला. आणि मग दमघोष सुद्धा पाप आरभ्य कल भाषणात, हा दमघोषाचा पुत्र शिशुपाल हा तर शिव्या दिल्या कृष्णाला. आणि मग त्याची ज्योती कृष्णामध्ये कशी मिळाली ते आम्हाला सांगा, असं म्हणून प्रश्न विचारल्यावर इथे नारदांनी कथन करायला सुरुवात केली. आणि मग या वेळेला नारदांनी प्रल्हादाचं जे चरित्र सांगितलंय ते यासाठी सांगितलंय की प्रल्हाद कोण होता हो? राक्षस नव्हता का? प्रल्हाद कोणत्या कुळात जन्माला आला? राक्षसाच्याच कुळात ना. मग प्रल्हादाला राक्षसाच्या कुळात जन्माला येऊन देवाने भक्तत्वाचा अधिकार कसा दिला हो? इथे देव विषम आहेत का सांगा बरं? नाही, देव विषम नाहीयेत. तुम्ही राक्षसाच्या कुळात जन्माला आलेला प्रल्हाद सुद्धा श्रेष्ठ भगवत भक्त कसा झाला? त्याचं कारण तो भगवंताशी तन्मय झाला. देवांचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही माझ्याशी तन्मय व्हा, मी तुमच्यावर कृपा करीन. आणि मग या ठिकाणी त्याने सांगायला सुरुवात केली की हे राजा, एकदा तस्मात वैरानुबंधेन निर्वैन भयेन वा स्नेहात कामेन वा युंजात कथंचित दीक्षते पृथक यथा वैरानुबंधेन मर्त्यस्तन्मयता मियात न तथा भक्ती योगेन इति मे निश्चिता मतिः. भगवान हे समान कसे आहे हे सांगताना नारद म्हणतात की राजा, तन्मयता ही भगवान पाहतात. तन्मयता ती कोणत्याही दृष्टीने असो, तुम्ही तन्मय व्हा, प्रेमाने तन्मय व्हा, द्वेषाने तन्मय व्हा. फक्त एक तानता असली पाहिजे. उठलं तरी तेच दिसलं पाहिजे, झोपलं तरी तेच दिसलं पाहिजे, स्वप्नही त्याचंच पडलं पाहिजे, ज्याला म्हणतात तन्मयता. आणि मग स्नेहाने काही वेळेला माणूस इतका प्रेम करतो, जसा गोपी प्रेमात गोपी. गोपींचं वर्णन प्रेमासाठी केलेलं आहे. म्हणून गा अर्जुना वेगी आली प्रतिमा एरवी काय प्रेमा अनुवाद असे. श्रीकृष्णाने युद्धाच्या वेळेला गीता सांगितली, त्यावेळेला गोपीची आठवण केलेली आहे. त्या वृक्षाच्या खाली बसल्यानंतर आता निजधामाला जायची वेळ आली आहे. 125 वर्षाच्या वर आयुष्य झालंय. त्याही वेळेला उद्धवाला बोलताना गोपीची आठवण केली आहे. कधी म्हणजे 115 वर्षापूर्वीची आठवण पुन्हा कृष्णाला आहे का? गोपी ह्या माझ्यावर प्रेमाने एवढ्या लुब्ध झाल्या की त्या जरी कामाने माझ्याकडे आल्या तरी त्या निष्काम झाल्या. त्या माझ्याशी तन्मयता पावल्या, त्या माझ्या रूपामध्ये मिसळल्या नाहीत असं म्हणता येईल का? अहो, जर नदी समुद्रात मिसळली तर ती समुद्र रूपच झाली. त्याप्रमाणे गोपी ह्या माझ्याकडे आल्या तर त्या मीच झाल्या. अग्नीमध्ये लाकूड टाकलं
अग्नी धगधगतोय, त्यामध्ये एखादं पान टाकलं, जळून गेलं. ते पान राहिलंच नाही, ते अग्निरूप झालं. तो लाकूड राहिलंच नाही, ते अग्निरूप झालं. तसं भगवान म्हणतात की माझ्याशी तुम्ही तन्मयता साधा, तुम्ही ते स्वरूप प्राप्त कराल. यथा वैरानुबंधेन. आणि मग वैरामध्ये सुद्धा असंच होतं, नेहमी मनात तेच असतं, दुसरं काही नसतंच. वैर फक्त मनामध्ये. सकाळी उठलं तरी त्याचाच विचार, दुपारी त्याचाच, रात्री त्याचाच, झोपलं तरी त्याचाच. बघा ना, एखादं कोर्ट मॅटर चालू असू द्या, माणसाच्या डोक्यात तेवढंच असतं. का? तो इतका तन्मय होतो त्याच्याशी की त्याला देव धर्म सुधरत नाही, त्याला काळ वेळ कळत नाही. का? एकच एक ही तन्मयता देवाकडे लावा, एवढं, दुसरं काही म्हणणं नाही त्यांचं. ते म्हणतात ज्याप्रमाणे वैर हे माणसाला तन्मयतेला कारणीभूत ठरतं वैराने. मग जसा कंस हा भयाने मेला, भयात कंस हा, आणि तो तल्लीन झाला कृष्णासाठी. कृष्ण कृष्ण कृष्ण, आठवा आठवा आठवा, काळा काळा काळा, बस याच्या पलीकडे काही नाही. शेवटपर्यंत एवढाच विचार होता, तो तन्मय झाला. गोपी प्रेमाने तन्मय झाल्या, कंस भयाने तन्मय झाला. ते म्हणतात यथा वैरानुबंधेन. आणि शिशुपाल वैराने तन्मय झाला. रुक्मिणीच्या बरोबर मी लग्न केलं, कृष्णाशी वैर, पहिल्यापासून जन्मापासून वैर केलं. आणि न तथा भक्ती योगेनं. कधी कधी भक्तीने सुद्धा माणसं लवकर मुक्त होत नाहीत म्हणे, कारण भक्ती एवढी तीव्र नसते. करता येईल, भजन करता येईल आता, पण वैर मात्र माणूस इतका अंतःकरणपूर्वक करतो की त्याला दुसरं काही सुधरतच नाही. बोलताना लोकांशी चर्चा करताना वैराची चर्चा, जेवताना वैराची, खाताना वैराची, झोपल्यावर वैराची, स्वप्ने वैराचेच पडतात. न तथा भक्ती योगेने तुम्ही निश्चितामती. या वैर असं असतं माणसाचं. आणि एक ग्रस्त होता, त्याचा एक घडलेली घटना आहे. त्याच्या भावाशी एवढं वैर होतं की फारच. पण हा जरा बलवान होता, ताकदवान होता. पण या ताकदवान असणाऱ्या भावानी त्याच्या भावाचा खून केला, त्याला खलास केली, ठार मारलं. का बरं म्हणलं, मारलं एकदा. मारल्यानंतर त्याला स्वप्न पडायला लागले. एकदा त्याला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये तो भाऊ आला आणि त्या भावाने याला अक्षरशः कुचू कुचू मारलं, असं याला स्वप्नात पडलं. आणि सकाळी उठून पाहतो तो सगळं अंग खरंच की जखमाने भरलेलं, डोक्याला लागले, हाताला लागले, पाठीला लागले. परेशान झाला हो, म्हणले स्वप्नात भाऊ आला आणि त्याने मला मारलं. शेवटी आता खरं असेल खोटं असेल माहित नाही, परंतु त्याच्या मनातली ही जी भीती आहे ती काढायची होती. त्यामुळं त्या माणसाला आमच्या वडिलांनी सांगितलं, अरे तू एवढा ताकदवान, जिवंत असताना तू त्याला मारलं आणि मेल्यावर तू तुला मारील का? म्हणे काय झालं म्हणले, तो बैल सुटला असेल तुझ्या गोठ्यात बांधलेला आणि बैलाने तुला शिंग मारला असेल आणि तुला वाटलं माझ्या भावानेच मला मारलं. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं, खरं खोटं माहित नाही, पण माणसाच्या मनात सुद्धा ती भीती असते, ते कायम स्वरूपी राहते आणि त्याने तो तन्मय होतो. न तथा भक्ती योग्य न, भक्तीने सुद्धा एवढा होत नाही तेवढा वैराने होतो. कीट पेशस्कृत कृत कोड्यायम तर मनुस्मरण. आणि मग उदाहरण त्यांनी दिलंय, एक संरंभ योग्य न, एक भिंगुरटी असते, ही भिंगुरटी एक आळी घेऊन येते. हे उदाहरण तुकाराम महाराजांनी सुद्धा दिलंय, अनेकांनी दिलंय, सगळ्यांनी दिलंय. तुका म्हणे आळी नव्हे जीवीची वेगळी. तुका म्हणे आळी ती भिंगुरटी आणते, तिला कुंभारीण म्हणतात. ती कुंभारीण किंवा भिंगुरटी त्या आळीला घेऊन येते आणि आपल्या घरामध्ये ठेवते आणि बाहेरून आलं की तिला टोचते, बाहेरून आलं की टोचते, बाहेरून आलं की टोचते. टोचता 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 हिच्या मनात एवढी भीती निर्माण होते की आता भिंगुरटी येईल आणि मला टोचल, आता भिंगुरटी येईल मला टोचल, ही भीती निर्माण होते. आणि एके दिवशी त्या आळीलाच पंख फुटतात आणि ती भिंगुरटी होऊन निघून जाते. ही प्रत्यक्ष आपण बघतो. आणि म्हणून तसंच आपल्या अंतःकरणामध्ये जेव्हा सतत चिंतन असतं, त्या चिंतनाने माणूस तोच बनतो. हा सिद्धांत आहे बरं का. विवेकानंदांनी सुद्धा सांगितलंय, जो ज्याचा विचार करतो तो बनतो. जन्मभर आपण एकाच गोष्टीचा विचार केला, एकच चोराबरोबर संबंध आहे जन्मभर, तर आपणही चोरच बनतो. दुष्ट माणसाबरोबर संबंध आहे, काही वाईट लोकांशी संगती आहे, तर आपण तसेच बनतो, कारण आपल्याला तेच विचार डोक्यात असतात.
हा असं करील, तो तसं करील. गुन्हेगाराशी संबंध असणारे लोक गुन्हेगारच बनतात का? जन्मभर त्यांच्याशी संबंध आहे. म्हणून संबंध फार महत्वाचा आहे. तुम्ही कोणाशी चिंतन करता, कोणाचा विचार करता, जो जसा विचार करतो तसा तो बनतो. एखादा एकाच पद्धतीने विचार करतो तो तसाच बनतो, त्याला त्याच पद्धतीने त्याचा मेंदू चालतो विचारांचा. जसं पाणी आपण एखाद्या भांड्यामध्ये टाकलं आणि त्याला गर्र गोल फिरवलं तर पाण्यालाही गती मिळते आणि तसंच पाणी फिरत राहतं. तसं आपल्या विचाराला जशी गती मिळते तसं आपलं मन बनतं. त्याप्रमाणे ते म्हणतात कामात, द्वेषात, भयात, क्रोधात, काम असो, क्रोध असो, भय असो, त्याप्रमाणे क्रोध असो, यामध्ये तल्लीनता महत्वाची आहे. आणि जेव्हा माणूस तल्लीन होतो, एकरूप होतो, संरंभ योगीन विंदते तत्स्वरूपताम, त्याला त्याचं स्वरूप प्राप्त होतं. हा सिद्धांत या ठिकाणी सांगितलाय. तेव्हा सप्तम स्कंदामध्ये जो सिद्धांत सांगितलाय तो सिद्धांत कोणता आहे की आपण ज्याचा विचार करतो तो आपण बनतो. म्हणून तन्मे मन शिवसंकल्पमस्तु, म्हणून माणसाने शिवसंकल्प करावा, चांगला संकल्प करावा, म्हणजे माणसं चांगलं बनतात. वाईट संकल्प आपण म्हणतो ना की तुम्ही सतत वाईट चिंतत असाल तर वासे घराचे ते तुम्हाला म्हणतात तथास्तु. हो, घराचे वासे तुम्हाला तथास्तु, तुम्ही जसा विचार कराल तथास्तु. सारखं वाईटच डोक्यात आलं तर घर म्हणतं हो बरोबर आहे, वाईट तर वाईट, आम्हाला काय. तेव्हा तुम्ही चांगला विचार करा तर तुमचं कल्याण होईल. तुम्ही वाईट विचार केला तुमचं वाईट होईल. तेव्हा तुमच्या मनावर तुमच्या सगळ्या जीवनाची गोष्टी अवलंबून आहेत. आवेश तदगम हित्वा बहवस्तत गतिं गता. हा म्हणून ते म्हणतात गोप्य कामात भयोत कंसो द्वेषात चैद्यादयो नृपाः संबंधात कृष्णसे आदुयम भक्त्या वयम विभो. याप्रमाणे दंतवक्त्र, त्याप्रमाणे हा शिशुपाल यांना भगवंतांनी मुक्त केलं. त्याचं कारण ते पार्षद गण होते. मग ती कथा त्यांनी सांगितली की एकदा सनक सनंदनादी चौघजण भगवंताच्या वैकुंठाला गेले. त्यावेळेला यांनी अडवलं आणि मग सनक सनंदनांनी शाप दिला की 3 जन्म तुम्हाला राक्षसांचे घ्यावे लागतील. याप्रमाणे 3 जन्म यांनी घेतले. पहिल्या जन्मामध्ये हा हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष, त्याचप्रमाणे दुसऱ्या जन्मामध्ये हे रावण आणि कुंभकर्ण, आणि तिसऱ्या जन्मामध्ये हे दंतवक्त्र आणि हा शिशुपाल हे म्हणून जन्माला आले. पार्षद प्रवरौ विष्णू विप्रशापात पदाच्युतौ. हे विष्णूच्या पार्षदगण जरी असले तरी ब्रह्मशापाने किंवा या सनक सनंदनाच्या शापाने ते पदच्युत झाले. आणि मग युधिष्ठिराने प्रश्न विचारला कीदृश कसे वा शापो, मग शाप का घडला असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी शापाचं कारण सांगितलं आणि कसं वैकुंठामध्ये यांना अडवलं ते सांगितलं. युधिष्ठिर म्हणतात विदुष होय दैत्य पुत्रे कथ मासी महात्मनी ब्रूहिमे भगवंतेन प्रहलादाच्युतात्मना. अहो, प्रल्हादाचा म्हणजे त्याच्या मुलाचा हिरण्यकशिपाने द्वेष केला, हे कसं काय घडलं ते आम्हाला सांग. असं म्हणल्यानंतर नारद म्हणतात त्याचं कारण असं घडलं की ज्या वेळेला भगवंतानी क्रोडमूर्तीना, जेव्हा भगवंतानी वराह रूप धारण केलं आणि पृथ्वी वरती आणली तेव्हा त्याचं आणि हिरण्याक्षाचं युद्ध झालं. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू 2 हे भाऊ दितीच्या पोटी जन्माला आले आणि ज्यांचं युद्ध झालं. या युद्धामध्ये हिरण्याक्षाचा वध झाला आणि भगवान ही वराह रूपाने त्यांनी ही पृथ्वीवरती आणली. हे कळल्याबरोबर हिरण्यकश्यपाच्या तळपायाच्या मस्तकाला गेली आणि हिरण्यकश्यपाने त्यांनी दात ओठ खाल्ले आणि सांगितलं की ज्यांनी माझ्या भावाचा वध केला त्याचा मी या ठिकाणी बरोबर सूड गोल्याशिवाय राहणार नाही. कोपाज्वलद्याम चक्षुभ्याम निरीक्षण धूम्रमंबरम. याप्रमाणे त्यांनी रुद्रप्रियम तर्पयिष्ये सगळ्या लोकांना सांगितलं लोक हो, धर्मकर्म करू नका, यज्ञ याग करू नका, पूजा वगैरे करू नका, सगळं काही मी आहे. आता विटपायव शुष्यंती, त्यांनी ठरवलं की विटपायव शुष्यंती. विटप म्हणजे झाड. जर तुम्ही मुळालाच पाणी नाही घातलं तर झाड जळून जातं, मुळाला पाणी घातलं तर झाड राहतं. मग मूळ कोण आहे? विष्णू हे मूळ आहे. तेव्हा विष्णूला धर्म कर्म यज्ञ याग झाले तर विष्णू प्रसन्न होतात. तेच बंद केले तर विष्णूला मिळणार नाही. आणि झाडाचं मूळ जर नष्ट झालं, झाडाच्या मुळाला जर पाणी मिळालं नाही
तर झाड वाळून जातं, तसं विष्णूची ताकद कमी होऊन जाईल. त्यामुळे विठपाय व शिवशंती विष्णू प्राणदेवो कसा तावद्या भुवन भुवम युयम विप्रक्षेत्र समेधितान. ब्राह्मण लोक धर्मकर्म करतात, यज्ञयाग करतात, ते विष्णूला प्रिय आहे. तेव्हा सगळ्यांकडे सांगा धर्म करू नका. न यत श्रोतव्यम न दातव्यम. कुणी दान करायचं नाही, कुणी धर्म करायचा नाही, कुणी कर्म करायचं नाही, कुणी यज्ञ करायचा नाही. जिथे जिथे ज्या ज्या गावाला यज्ञ याग धर्म कर्म सप्ताह चाललेले ते गाव जाळून टाका, असं या हिरण्यकश्यपाने सांगितलं. यत्र यत्र द्विजागावो वेदा वर्णाश्रमा क्रिया तम तम जनपदम जातून संदीपते वृष्ठत. त्याला जाळा, जाळून टाका ते गाव जिथे गायी आहेत. कारण गायीमुळे यज्ञ होतो. गाईचं गोमूत्र आहे, तिचं गोमय आहे, तिचं दूध आहे, तिचं तूप आहे, हे देवाला प्रिय आहे. तेव्हा या गायींना जाळून टाका, गायींना मारा, ब्राह्मणांना मारा. त्याचप्रमाणे हे गावं जाळून टाका. आणि त्यांनी भेरीत लावून मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे लोकांपर्यंत हा प्रचार केला आणि सांगितलं थांबा मी आता तपश्चर्येला जातो, तोपर्यंत याप्रमाणे सगळी योजना करा. खेट खरबट गोशांश दुदू पत्तना निच. अहो त्यावेळेला खेट खरबट म्हणजे खेडे पाडे, त्याचप्रमाणे जे काही वाड्या वस्त्या ह्या सगळ्या जाळून टाकल्या त्यांनी आणि सगळीकडे आपलं राज्य निर्माण केलं. प्रदहन शरणानंदे प्रदान अंगुळतो मुळताई. ही सगळीकडे आग लागली, लोक देशोधडीला गेले, सगळे लोक दे माय धरणी थाय अवस्था झाली. आणि त्यांनी सांगितलं थांब, तुम्ही काही काळजी करू नका. हिरण्यकश्यपू भ्रातो संपरित दुःखिता. त्यांनी हिरण्याक्षाच्या पत्नीला बोलावलं आणि त्या पत्नीला सांगितलं बहिणी तू काळजी करू नकोस, भावाचा हा बरोबर मी बदला घेणार. त्या ज्याने माझ्या भावाला मारलं त्याला मी ठार केल्याशिवाय राहणार नाही. थांबा. शकुनीला बोलावलं, शंभराला बोलावलं, कालनाभाला महानाभाला आणि सांगितलं मी तपश्चर्येहून येईपर्यंत हे सगळं रक्षण करा. आणि ऋषाभानू असं तिचं नाव दाखवले त्यांनी. ती हिरण्याक्षाची पत्नी होती. तन्मातरम ऋषाभानू दितीन जननीं गिरा. आईला बोलावलं, दिती आई होती. दितीला सांगितलं दिते आई काळजी करू नकोस, मी बरोबर तुझ्या मुलाचा बदला घेणार म्हणजे घेणार, सूड उगवणार. आणि या वेळेला हिरण्यकश्यपाने दितीला जो उपदेश केला त्या उपदेशामध्ये त्यांनी सांगितलं तू रडू नकोस. का तू रडतेस कशाला? अगं तुला मी उशी नराची गोष्ट सांगतो. म्हणून अगं काही शहाणा नव्हता असं नाही. हिरण्यकश्यपू ज्ञानी होता, हुशार होता, शहाणा होता. तो म्हणतोय थांब बसायचं तर ओपी चला येऊ. ज्याप्रमाणे आपण पाणी वाहतंय तर आपल्याला झाडच हल्ल्यासारखे वाटतात. आपण गाडीत बसलो, वेगात गाडी चालली तर आपल्याला झाडं पळल्यासारखे वाटतात. वास्तविक आपण पळतो पण आपल्याला झाडं पळण्यासारखे वाटतात. तसा हा भ्रम आहे. चक्षुषा भ्राम्यमान्य दृष्टी चलती व भू हू. त्याप्रमाणे हा भ्रम आहे हे त्याला कळत होतं. आणि मग तुला मी यमस्य प्रेत बंधू नाम, तुला मी एक कथा सांगतो म्हणून कथा सांगायला सुरुवात केली की सुयज्ञ नावाचा एक उशिनर देशामध्ये एक राजा होता. आणि तो राजा मोठा शहाणा होता, ज्ञानी होता, शूर होता. परंतु एकदा युद्धामध्ये तो ठार झाला. तो ठार झाल्यानंतर हा सुयज्ञ उशिनराचा राजा, उशिनर देशाचा राजा युद्धात ठार झाल्यावर त्याची बायको तिथे आली आणि ती रडू लागली, अरे अरे माझा पतिराज या ठिकाणी ठार झाला, उठा हो पती महाराज उठा, असं म्हणून रडू लागली. तेवढ्यात तिथे एक लहान बट्टूचं रूप घेऊन यमराज आले आणि यमराजांनी तिला उपदेश केला. काय म्हणले तुला कोण पाहिजे? म्हणले माझा पती. मग घेऊन जा म्हणले. पती तो तर मेला म्हणले. तुला पती पाहिजे ना, ते काय त्याचं शरीर आहे, घेऊन जा. नाही नाही म्हणे त्याचा आत्मा पाहिजे. मग ते म्हणतात आत्मा काही मरत असतो का? आत्मा मरत नाही, तो जन्मालाही येत नाही. तेव्हा तुझा पती मेला नाही, तुला पाहिजे तर शरीर घेऊन जा. आणि मग आत्मा कसा अमर आहे, तो कसा अव्ययी आहे हे ती सांगते. या ठिकाणी तो सांगतो. आणि यमराज सांगतात अगं माणसाला मरण यायचं तर कुठेही येतं, गादीवर सुद्धा मरण येतं आणि ऍक्सिडेंटमध्ये माणूस वाचतो. बघू आपण अनेक अनुभव बघतो. मोठा ऍक्सिडेंट झाला, त्यात एक लहान 6 महिन्याचं मूल बाजूला पडलं, ते वाचलं, बाकी सगळे ठार झाले. हो कसं काय वाचलं? दैवाने जर तुमचं रक्षण केलं तर आपण वाचतो. म्हणून त्यांनी सांगितलंय पथिच्युतम तिष्ठती दष्ट रक्षितम. रस्त्यात पडलेली वस्तू सुद्धा दैवात असेल तर वाचते. चुकून आपली मुदी रस्त्याला पडली, आता मुदी सापडत असते का? पण सापडते. आणि घरात हरवलेली वस्तू सापडत नाही.
ते म्हणतात ग्रहे स्थितम तद विहतम विनश्यती. घरातली वस्तू हरवते, रस्त्यावरती सुद्धा सापडते, पण दैवात पाहिजे. म्हणून पतिच्युतम, रस्त्यात पडलेली वस्तू सुद्धा आपल्याला सापडू शकते, पण दैव जर अनुकूल असेल तर. ते म्हणतात म्हणून हे आई दैव फार महत्वाचं आहे. आता या ठिकाणी हे कोण सांगतंय? उशिनराच्या पत्नीला यमराज सांगतात बटूच्या रूपाने, आणि ते हिरण्यकशिपू आपल्या आईला सांगतो. आणि म्हणून हे आई, तू तुझा दुःख सोडून दे, काही झालं नाही, मी तुझा एक मुलगा जिवंत आहे ना, बस झालं. म्हणून जीवत्य नाथोपी तदीक्षतो वने. आपल्या दैवामध्ये असलं पाहिजे. दैवात असेल तर सगळं काही होतं. यथोदे काही पार्थिवते सज्जनही कालेन जातो बिको विनश्यती यथा नरोदार्शुभिन नाही येते. त्याला ज्ञान भरपूर होतं. तो म्हणाला की ज्याप्रमाणे लाकूड आहे, असं आडवं लाकूड आहे तर अग्नी आडवा दिसतो, गोल लाकूड आहे गोल दिसतो. एखादं सुंभ आहे, गोल आहे, गोल. मग अग्नी काय गोल आहे का? अग्नी गोल नाही, अग्नी आडवा नाही, अग्नी तिरपा नाही, लाकूड तसं आहे. त्याप्रमाणे जसा त्याचा आकार वस्तूचा कसं अग्नी दिसतो, त्याप्रमाणे यथानभ सर्वगतांना सज्जते तथापवान सर्व गुणाश्रय परहा. ज्याप्रमाणे या ठिकाणी हा यमराज सांगतात उशिनराच्या पत्नीला की जसं आकाश सर्वत्र आहे, पण विनाकारण आपण घट आकाश म्हणजे घडा फुटला तर काय झालं? घड्यामध्ये आकाश होतं, ते आकाश जागच्या जागीच आहे, काहीच झालं नाही. घडा फुटला म्हणजे काय झालं? घटाकाश आणि मठाकाश याच्यात काहीच फरक नाहीये. हे श्रोता येऊन ते असं न दृश्यते करीचित. ज्याप्रमाणे तू सगळा या ठिकाणी. मग पुन्हा उदाहरण दुसरं अजून एक सांगितलं. कोणतं? एक व्याध होता, आणि हा व्याध पक्षिणींची वाट पाहत होता. त्यांचे पिलं होते. हे पिलांचा सांभाळ करणारे दोघ जण, नर आणि मादी, पिलांचा सांभाळ करत होते. इतके तल्लीन झाले होते की एकदा व्याधाने बरोबर ओळखलं. त्यांनी जाळं टाकलं, खाली दाणे टाकले, पिलं त्या दाण्यासाठी खाली पडले, आणि तेवढ्यात त्यांची आई आली. तिने पाहिलं, याने बरोबर बाण मारला, तीही खाली पडली. नंतर नर आला, त्यालाही मारलं. याप्रमाणे स्नेहाने, केवळ कुटुंबासक्त झाल्यामुळं हे कुटुंब नष्ट झालं. त्याप्रमाणे हे आई या ठिकाणी कुलिंगीचं उदाहरण दिलंय, ते यमराजांनीच दिलंय. आणि तेच उदाहरण हा हिरण्यकशिपू आपल्या आईला सांगतो. अहो का करुण देव स्त्रिया करुण या विभू. त्यामुळं एवं कुलंगीम विलपंत महाराज. ज्याप्रमाणे ती कुलंगी किंवा ती मादी आणि हा नर रडत राहिला, त्याप्रमाणे मात्र कुटुंबासक्त झाल्यामुळे हे रडले, वियोग झाल्यामुळे रडले. पण आता व्याध काल प्रहितो विलीना. हा व्याध म्हणजे कोण आहे? हा व्याध म्हणजे काळ. तेव्हा काळ माणसावरती बरोबर बाण लक्ष ठेवू नये, आणि बाण बरोबर तो मारणार. आणि त्या व्याधाच्या हाताने जसा पक्षी मरतो तसा माणूस सुद्धा या काळाच्या बाणाने मरणारच. म्हणून तू काळाचा विचार कर. आता मात्र तू सगळं दुःख सोडून दे. का व आत्मा का परो मात्र स्वीय पारखे. बाबा आत्मा हा अमर आहे, तेव्हा स्वीय आणि पर, आपला आणि परक असं माणूस नकोस तू. तेव्हा हा सगळा जो वियोग झालाच नाही तुला असं समज. असं म्हणून देहाचा वियोग झाला, आत्म्याचा कुठं झाला, अशा पद्धतीचं ज्ञान सांगून तिचं दुःख कमी केलं. आणि म्हणाला मी आता ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी चाललो, असं म्हणून ती आईनी दितीने आपलं दुःख सोडलं. आणि मग हिरण्यकशिपू अरण्यामध्ये तपश्चर्या करण्यासाठी जे गेला. हिरण्यकशिपू राजन अजयमजरामरम. काही नाही, अजयमजरामरम, अमरत्व प्राप्त करून घ्यायचं बस, असं म्हणून एका अंगठ्याच्या वरती पायावर उभा राहून हजारो वर्ष तपश्चर्या करू लागला. त्याचं अंग सगळं मुंग्यांनी खाल्लं. एवढी तपश्चर्या त्यांनी केली. आणि ही तपश्चर्या बघून ब्रह्मदेव प्रसन्न झाले. आता ब्रह्मदेव त्याला काय वर देतील त्याप्रमाणे तो या ठिकाणी कशा पद्धतीने मग स्वर्ग जिंकेल, राज्य करील, आणि इंद्रपद ताब्यात घेईल, आणि प्रल्हादाचा द्वेष करील, आणि मग नरसिंह कसे प्रगट होतील, हा सगळा भाग परवाच्या दिवशी सांगण्यात येईल, द्वादशीला. उद्या सकाळी येणं शक्य होणार नाही. परवाच्या दिवशी द्वादशीला आपण या नृसिंहाचं प्रागट्य सांगू. कुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्री जनार्दन गुरु